विद्यार्थ्यांनी देशसेवेचा विडा उचलावा. ब्रिगेडियर सुनील गावपांडे. कारगिल दिवस उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांनी भारतीय सशस्त्र सेना दलात भरती होऊन मातृभूमीची सेवा करण्याचं आवाहन ब्रिगेड सुनील गावपांडे यांनी इवानच्या वतीने आयोजित कारगिल दिवस कार्यक्रमात केलं. शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात विशेष रूपाने आमंत्रित करण्यात आले होते. 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता माजी वायू सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने रविवारी दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता अमर जवान स्मारक अजनी चौक नागपूर येथे कारगिल विजय दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज कारगिल युद्धाला 27 वर्ष पूर्ण झाले. जम्मू काश्मीरमधील कारगिलच्या दुर्गम पर्वत रांगांवर झालेल्या या युद्धात भारतीय सैन्यांच्या शूरवीरांना पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले व त्यांच्या धूळ चारून कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवला. दुर्भाग्याने या युद्धात भारत मातेच्या 527 वीर सुपुत्रांनी अंतिम श्वासापर्यंत लढा देत सर्वोच्च बलिदान दिले. अशा या युद्धात अभूतपूर्व शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांच्या गौरवार्थ व युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय मातेच्या वीर सुपुत्रांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता माजी वायुसैनिक कल्याण संघटना इवान नागपूर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात तिन्ही सेनेचे माजी सैनिक, माउंट कार्मेल स्कूल ऑफ स्कॉलर व श्री अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांसोबत अजनी परिसरातील नागरिकांनी व मातृशक्तीने हुतात्म्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंग कमांडर SK जैन निवृत्त तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुनील गावपांडे निवृत्त, कर्नल अभय पटवर्धन, ग्रुप कॅप्टन विजय हरदास, RV सिंह निंभोरकर आदींनी कारगिल युद्धातील आपला प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमात माननीय ईश्वरजी धिरडे नागपूर, माउंट कार्मेल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रेजिना जॉर्ज, श्री अकॅडमीच्या संचालिका जयश्री मॅडम तसेच इवानचे कार्याध्यक्ष महेश आंबोकर, सचिव अजय गाढवे, उपाध्यक्ष राजू धांडे व मधुकर भांडारकर तसेच कोषाध्यक्ष सुभाष भुसारी समवेत इवानचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या नाऱ्यात उद्घोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी.